नमस्कार. नारायण राणे त्यावेळी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेलेले होते आणि काँग्रेसमधून त्यांचा तिकडच्या त्यांच्या कोकणातल्या परंपरागत मतदारसंघात पराभव झाला होता. या पराभवाच्या नंतर आपल्या राजकीय आयुष्याला नवा आकार देण्यासाठी नारायण राणेंनी मुंबईतून पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता आणि मला वाटतं शिवसेनेच्या एका महिलेच्या हातून नारायण राणेंचा पराभव झाला होता. या पराभवाच्या नंतर अजित पवारांनी नारायण राणेंना बऱ्यापैकी त्या काळात तसं ट्रोल करण्यासाठी शब्द वापरला होता. बाईच्या हातून पडले हो, एका बाईनी पाडलं नारायण राणेंना, असं ते बोलले होते. आणि एका महिलेच्या हातून नारायण राणेंचा झालेला पराभव हा नारायण राणेंना बराच जिव्हारी लागलेला होता. पुढे राजकारण सगळं बदललं आणि नारायण राणे मग भाजपात गेले, मग पुन्हा खासदारही झाले, केंद्रीय मंत्रीही झाले. सगळंच नारायण राणेच्या पॉझिटिव्ह होत गेलं. पुढे जे अजितदादा नारायण राणेंना बोलले ते सुद्धा भाजपच्या सोबत आले. राजकारण बदलत गेलं. पण एका बाईनी केलेला पराभव हा चर्चेचा मुद्दा होता. आपल्याला तिथे जरा फोकस करायचा आहे. आणि आताच्या राजकारणात तर बाई कोणाकोणाची वाट लावणार आहे कळत नाहीये. बरं, राहिला प्रश्न बाईचा. बाई वाट लावते, बाई वाट लावते, बाई वाट लावते म्हटलं तर बाईसारखा बुवासारखी बाई सुद्धा वाट लावते. काय ती हिरवळ, काय ते जिरवळ, काय काय जे घडतंय ना ते फार भयंकर आहे. म्हणजे बाई बुवा तिथे बाया हा शब्द वापरता वापरता राजकारणी तिथे बाया आणि बाया आल्या की करिअरचं वाटोळं हे स्पष्टपणे व्हायला लागलंय. यात एक अपवाद आहे बरं का. अपवाद असा आहे की आत्तापर्यंत राजकारण्यांच्या करिअरचं वाटोळं बाईमुळं झालंय म्हणतात. म्हणजे अनेक पुरुषांच्या राजकीय करिअरचं वाटोळं बाईमुळं झालंय. आमचे धनंजय मुंडे अजूनही करोना येऊ दे, करोना करा म्हणतच फिरतात. बाकी काय त्यांच्या आयुष्याचं काय राजकीय आयुष्यात होणार आहे माहीत नाही मला. असे अनेक राजकारणी पुरुष आहेत ज्यांचं बाईमुळं वाटोळं झालंय. पण काही बाया अशा आहेत ज्यांचं पुरुषामुळं वाटोळं झालंय. उदाहरणार्थ आपल्या रुपालीताई चाकणकर, म्हणजे त्यांच्यामुळं कुणाचं वाटोळं होणं सोडून द्या. त्या बाबामुळं यांच्या आयुष्याचं कल्याण होऊन गेलं, राजकीय आयुष्याचं कल्याण होऊन गेलं, एवढं मात्र खरं आहे. राजकारणातील स्त्रिया किंवा राजकारणांच्या आयुष्यातील स्त्रिया हा सध्या प्रचंड चर्चेचा मुद्दा आहे. आता मी तुम्हाला अशीच एक कहाणी सांगणार आहे. बाईने वाजवलेल्या एका राजकारण्याच्या बाजाची. आपल्याकडे बाजा वाजवला म्हणतात ना, त्याचा पार तमरेल वाजवून टाकलं त्याला बाजा वाजवला म्हणतात. घटना अशी आहे की शिवसेनेची बैठक झाली. बैठक का झाली? शिवसेना म्हणजे शिवसेना उबाठा, म्हणजे शिवसेनेचे कांड वेगळेत अजून, त्याच्यावर आपण यथावकाश बोलू. शिवसेना उबाठाची बैठक झाली आणि या बैठकीत सगळ्या खासदारांना बोलवण्यात आलं. अजून नव्या राज्यसभा सदस्यांचा शपथग्रहण सोहळा राहिलेला असल्यामुळे जुन्याच खासदारांना खासदार संबोधून, म्हणजे आपण त्याला खासदार म्हटलंय असं म्हणून त्यांनाही बैठकीला बोलवण्यात आलं होतं. भीती एक होती की दिल्लीत ठेवलेलं हे खासदारांचं धन भाजप नावाचा बोका पळवून नेतो की काय, कारण चर्चा सुरू झाली होती. भाजप शिवसेनेचे खासदार मारणार, भाजप ऑपरेशन लोटस करणार, या चर्चा सुरू झालेल्या होत्या. आता या ऑपरेशन लोटसमध्ये भाजप खरोखर धक्का देणार आहे का हा प्रश्न होता. आणि त्या भयापोटी शिवसेनेने आपल्या सगळ्या खासदारांना बोलावून एक बैठक घ्यायचं ठरवलं. मग म्हणे युवराज नाराज आहेत, ते नाराजी सांगणार होते. म्हणजे युवराज म्हणजे आता आदित्य युवराज, म्हणजे आता राजे उबाठा झालेले आहेत, त्याच्यामुळं आउबाठा आता युवराज झालेले आहेत. त्यांचे युवराज पदावर अभिषिक्त करण्यात आलेले आणि तेच पुढचे यांचे राजा असणार हे स्पष्ट झालेलं आहे. आणि युवराजांची नाराजी खासदारांना कळवावी म्हणून सगळे एकत्र केले होते. त्यात बाईंनी, म्हणजे प्रियंका बाईंनी असा काय बाजा राऊतांचा वाजवलाय की बिचारे राऊत उद्धव ठाकरेंच्या मागे जाऊन लपले. झालं काय, प्रियंकाबाईंनी सांगितलं, ठीक आहे, मला नव्हतं करायचं तर नव्हतं करायचं, मी म्हणत नव्हते मला करा म्हणून, पण आपली जागा
शरद पवारांना देण्यामध्ये आपण काय साधलं? दुसऱ्या कोणत्याही मराठी माणसाला खासदार केलं असतं तर माझी हरकत नव्हती, पण शिवसेनेच्या मराठी माणसाला खासदार केलं असतं तर जास्त बरं झालं असतं, हे बाईंनी सांगितलं. आणि तीव्र आक्षेप घेतला की संजय राऊतांनी शरद पवारांना खासदार करू नका असं करा असं सांगितलं आणि तिथे खरी गडबड झाली. आता बिचारे संजय राऊत, पडला फंबल त्यांचा, जसा माझा आत्ता पडला तसा. काय बोलावं हा प्रश्न पडला संजय राऊतांना. संजय राऊतांच्या या वर झालेल्या अटॅकला आदित्य ठाकरेंनी दुजोरा दिला. ते म्हणले हो, हे फारच बोलायला लागलेत. आता साहजिक आहे ना, कोणीही चिडणारच की. आपलं दुकान आजानं स्थापन केलंय, बाप चालवतोय, आपल्या दुकानात मुनीम जर जास्त शानपणा करून बोलायला लागला, मालक तुम्हाला धंदा कळतच नाही म्हणायला लागला, तर कुठल्याही पोराला राग येईलच की. म्हणजे जिथे उद्धव ठाकरेंनी बोलावं, उद्धव ठाकरेच्या नंतर आदित्य ठाकरेंनी बोलावं, उठाआठाचा हा पक्ष, आणि त्यात संजय राऊत कुठे मध्ये बीच में मेरा चांद करून आले, हे आदित्य ठाकरेंना वाटणं स्वाभाविक आहे. आणि आदित्य ठाकरेंच्या या तगमगीला, या मनातल्या भावनांना ब्लास्ट करायचा वाट लावून दिली ती प्रियंका चतुर्वेदींनी. आणि त्यांनी आपलं पद न मिळाल्याचा राग, आदित्यचं न ऐकत असल्याचा सगळाच राग राऊतांवर बंबार्डिंग करत काढला. शेवटी राऊतांच्या वक्तव्यावर चिडलेल्या अनेक खासदारांनी सुद्धा राऊतांचं बरोबर नाही, ते काही बोलतात, ते म्हणजे उद्धव ठाकरेंसारखंच सांगतात, स्वतःला उद्धव ठाकरेच समजतात, या सगळ्या त्यांच्या मनातल्या खदखदीला वाट मोकळी करून द्यायला सुरुवात केली. खरं सांगू, हे असं होतं. ते आपल्याकडे एक म्हण आहे बघा, गरीब की बीवी सबकी भाभी होती है, आणि त्या भाभीची काळजी घ्यायला अनेक जण पुढे येतात. तसा उद्धव ठाकरेंचा पक्ष हा आता संजय राऊत आपला असल्यासारखा चालवू लागलेत. आणि मग यांचं कसं ऐकायचं हा प्रश्न अनेक खासदारांच्या मनामध्ये पडलाय. खरं तर संजय राऊत फक्त आमदारांच्या जोरावर येतात, खासदार लाखो मतं घेऊन लोकसभेतली निवडून येतात. त्या बिचाऱ्यांचं दुखणं वेगळंच आहे. मालकानं सोडून द्यावं, म्हणजे गाडी खालचं जेव्हा जास्त भुंकायला लागतं ना, तेव्हा जास्त त्रास होत असतो. या गाडी खालच्या भुंकण्याच्या माणसाला आता कोण आवर घालू शकतं, तर ज्यांचं आता काही नुकसान होणारच नाही अशा प्रियंका चतुर्वेदी आवर घालू शकतात. आणि मग प्रियंका चतुर्वेदींनी भर बैठकीत संजय राऊतांना सोलवटून काढला आणि त्यांना आदित्य ठाकरेंनी मदत केली असं स्पष्टपणे सगळ्या बातम्यातून, सूत्रांकडून, खात्रीलायक सूत्रांकडून हे कळू लागलं. आणि शेवटी उद्धव ठाकरेंना यात मध्यस्थी करावी लागली आणि म्हणावं लागलं त्या 3 इडियट पिक्चरमधल्या लायब्ररियनसारखं, बोल जरूर हो रहे है लेकिन शब्द हमारे है. त्यांनी बोललं म्हणून काय झालं, निर्णय तर माझा आहे की, असं म्हणावं लागलं. पण दुर्दैवाने शब्द लिहून दिलेल्या माणसाला धनच्या जागी काय टाकावं लागलं, आणि चमत्कारच्या जागी कुठला शब्द पडला, चमत्कारच्या जागी बलात्कार केला, आणि धनच्या जागी काय पडलं हे मी तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि तिथेच खरी गडबड झाली. राऊतांच्या या चमत्कारी लोकाच्या हातात धन देण्याच्या प्रवृत्तीमुळं प्रियंकाताई चतुर्वेदी भयंकर चिडल्या आणि त्यांचं धन, चमत्कार सगळंच बाहेर काढलं आणि राऊतांचा बाईंनी पूर्णतः बाजा वाजवला. एवढं नक्की आहे. आता हा बाजा, त्याचे प्रतिध्वनी शिवसेना उबाठा गटाच्या राजकारणात कसे दिसणार आहेत हे बघावं लागेल. कोणीतरी बोललंय, शिंदेंनी धाडस केलं आणि एका धाडसात धडा 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 शिवसेना उबाठाच्या हातून निसटली आणि ती शिंदेंच्या हातात गेली. आता प्रियंकाबाईंनी धाडस केलंय, शिल्लक सेना पुन्हा एकदा निसटून कोणाच्या हातात जाते हे बघणं सुद्धा आवश्यक आहे. पण एक मात्र नक्की आहे, आता तडे पडलेत, वाडा जमीनदोस्त होण्याची वेळ आली आहे. कोणता खांब किती दिवस या वाड्याला तगवून ठेवतो
एवढंच बघायचं आहे. नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक बुरुज NR Lighter News.